रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगदमान्य देहू निवासी श्रीमंत संत यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. असा आपल्या सगळ्यांच्या पाठातील असणारा हा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला. हा अभंग त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे की ज्यांच्या नावामध्ये महाराज एवढी ताकद आहे की अक्षरशः त्यांचं नाव घेतल्याबरोबर तुकाराम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातील असणारा सुंदर सरळ अशा भाषेमधला 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. श्री चक्रेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आज श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या वतीनं ही कीर्तन सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी आलंय. पहा, आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अधिक मासानिमित्तानं ज्याला पुरुषोत्तम मास आपण असं म्हणतो, असा असणारा पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा असा असणारा हा गजर कीर्तनाचा आणि मौली सोहळा आनंदाचा या भक्तिमय आनंद उत्सवामध्ये आज मला मिळालेली ही कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं या सप्ताहाचे, या अखंड हरिनाम सप्ताहाचे संस्थापक पाहायला गेलं तर आदरणीय हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा डेरे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण सहादू बाबा वाईकर असतील आणि समवेत आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज हरी वाघ असतील. यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि अशा आजच्या या सेवेसाठी माऊली, तुमचं झाल्यावर मी सुरू करू का माझं झाल्यावर तुम्ही बोलता? काय पटतंय तुम्हाला? बोला की. तुम्ही ठरवलंय का बोलायचं नाही? असो, काही हरकत. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा नियोजनामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि यामध्ये मिळालेली मला ही कीर्तनरूपी सेवा आणि अशा या आजच्या सेवेसाठी ज्यांचं महिनाभर झाले आपण सुसज्ज असं गायन या ठिकाणी ऐकण्याचं काम या ठिकाणी करतोय पहा. असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तीनही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आपल्यालाही सप्रेम जय हरी या ठिकाणी करते. समवेत आदरणीय हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट काय सुंदर पखवाज वाजवता तो आई. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महाराज तुमच्यासाठी मनामधून खरंच शब्द निघतात. मृदंग मुखले पेन करोती मधुर ध्वनी. महाराज आई जशी बालकाच्या गालाला स्पर्श करते तसा स्पर्श आमच्या महाराजांचा आहे बरं. आणि म्हणून तुम्ही थाप टाकल्याबरोबर पांडुरंग पांडुरंग आवाज आल्याशिवाय राहत नाही महाराज, ही यांची ख्याती आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो नामवंत मृदंग सम्राट, दोनही मृदंग सम्राट आज या ठिकाणी कीर्तनासाठी लाभलेत पहा. आमचं परमभाग्य. आणि समवेत माझी ही लहान लहान वारकरी बांधव असतील, समवेत आमचे चोपदार महाराज असतील, विनेकरी ताई असतील आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम दादा आहे. त्याचप्रमाणे समोर असणारे आमचे कॅमेरामन दादा असतील आणि उपस्थित सर्व श्रोते हो मायबाप मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हृदयातील पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नमन करते आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. पवित्र असा अधिक मास चालू आहे पहा. या मासाला, या महिन्याला 3-4 नावं आहेत. कोणती नावं होती? पहिला आहे अधिक मास, दुसरं नाव आहे पुरुषोत्तम मास, तिसरं नाव आहे मल मास आणि चौथा तर अगदी जवळचा शब्द आहे. कोणता महिना? क्या बात आहे. 1-1, 2-2 अंगठी केली का नाही जावं याला? नाही केली? मोदींनी सांगूनच ठेवलेलं आहे सोनं खरेदी करायचं. आपण ऐकन ते मराठी कसले. कोणता महिना आहे? धोंड्याचा महिना आहे. हे 4 शब्द, या 3 शब्दांपेक्षा जवळचा महिना आपल्याला कोणता असेल, कोणतं नाव आपल्याला जवळचं असेल तर काय नाव आहे? धोंड्याचा महिना. पण या महिन्याचं वैशिष्ट्य आहे बरं. या महिन्यामध्ये प्रापंचिक कार्य केली जात नाही. लग्न समारंभ असेल, वास्तुशांती असेल, वास्तूचं पूजन असेल किंवा मोठे काही खरेदी विक्रीचे प्रकरण असेल ते यामध्ये केले जात नाही. मग या महिन्यामध्ये ताई केलं तरी काय जातं? तर या महिन्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं. या महिन्यामध्ये कथा केली जाते, या महिन्यामध्ये प्रवचन केली जातात, या महिन्यामध्ये कीर्तन केली जातात. आणि म्हणून या सगळ्याचा परामर्श घेत असताना आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल. बरं, आपल्याला प्रश्न पडला असेल की हा अधिकचा जो महिना आहे, हा महिना नेमका येतो तरी का? कशासाठी येतो? का येतो?
याला काही कारण, याला काही निमित्त असेल की नाही? का उगा उठला आणि बाबा असं काही प्रत्येक गोष्टीला आई कारण आहे. जावयाला आपण अंगठी करतो, का करतो? त्यानं मागितली ना. बोला की असं काय आहे? तुम्ही ठरवलंय का बोलायचं नाही? बरं आई, तुमच्यासाठी एक सांगून जाते. बरं, तुमच्यासाठी तुम्ही इथे आलात, मयूर दादा तुम्ही सुद्धा आलात म्हणून तुमच्यासाठी पुन्हा एकदा सांगून जाते. आता तुम्हाला तर माहीतच आहे, पण तरी आल्यासरशी पुन्हा कान देऊन ऐका बरं. जी माणसं एकमेकांशी बोलत नाही, ऐका बरं, सायंटिफिक दृष्ट्या सायन्स असं सांगतं की जी माणसं एकमेकांशी बोलत नाही, आता शेजारी बसलेला माणूस विचारलं पाहिजे, दादा तुम्ही कुठून आलात? केंदूरवरनं आलात? करंदीवरनं आलात? नाही. मग जी माणसं एकमेकांशी बोलत नाही महाराज, सायंटिफिक दृष्ट्या सायन्स असं सांगतं की त्यांच्या आतल्यात रक्ताच्या गाठी तयार होतात. असं मी म्हणत, महाराज तुम्हाला पटतंय की नाही? त्यांच्या आतल्या आत रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मग शेजारचा व्यक्ती आपल्याला म्हणतो की तो लई आतल्या गाठीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तर आपण विषयाकडे येऊ. आपला विषय असा आहे की हा जो अधिकचा महिना आहे, हा अधिकचा महिना आला तरी कुठून आणि आला तरी कसा? याच्या पाठीमागची काही कारणं आहेत पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीला अडकवलेला काय असतो? कोण म्हटलं? आरसा. नाही, आरसा तर असतोच हो, पण त्याच्यात आपण वार पाहतो, दिनांक पाहतो. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे मराठीत कॅलेंडर म्हणतात. बरं, यांच्याकडे आमच्याकडे कालनिर्णय म्हणतात. महाराजांनी सांगितलं. तुमच्याकडे कॅलेंडर म्हणतात का? माणसं मेल्यावर जळतात की नाही विचारून घ्या. विठ्ठल विठ्ठल. आई, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अडकवलेला काय असतो? कॅलेंडर असतो. त्या कॅलेंडरची सुरुवात, महिना हा कोणत्या महिन्यानं होतो? त्याचं नाव काय? जानेवारी. आणि शेवट कोणत्या महिन्यानं? डिसेंबर. बरं, आता मला सांगा, जानेवारी ते डिसेंबर त्याच्यामध्ये दिवस किती? 365. आता महाराज थिटी गुरुजी, हे झालं कोणतं? इंग्रजी महिने. बरं, हे झाले इंग्रजी महिने. पण आता पंचांगमध्ये पाहायला गेलं तर पंचांगची सुरुवात, आपल्या मराठी माणसाच्या वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यानं होते हो? चैत्र. आणि चैत्र महिन्यामध्ये कोणता सण येतो आपला? गुढीपाडवा. त्या गुढीपाडव्यापासून आपला वर्ष सुरू होतं पहा. गुढीपाडवा ते मृत्युंजय अमावस्या. बरं, ध्यानात घ्या, गुढीपाडवा ते पुढचा गुढीपाडवा किती दिवस येतात तो त्या पंचांगमध्ये? 354 दिवस येतात पहा. घरी गेल्यानंतर आई निवांत मोजत बसा. नाही, आता वेळ नाही, आता 1 तासभर उरलाय. तुमची इच्छा असेल तर आपण रात्रभर जागरण करू. तुम्हाला जमेल का? ऐका, लक्ष द्या. इंग्रजी महिने 12 असतात आणि त्या 12 महिन्यांमध्ये किती दिवस असतात? 365. आणि मराठी पंचांगमध्ये 354. 365 मायनस 354. गुरुजी किती आले? 11 दिवस आले. बरं, मग भगवान विष्णूंनी सांगितलं की हे 11 दिवस, 11 दिवसांचा फरक आहे की नाही? आताचे 11 दिवस, पुढच्या वर्षामध्ये येणारे 11 दिवस किती झाले? 11 आणि 11 22. 22 दिवसांचा काय होतो? महिना होतो. 4-5 दिवस अलीकडे पलीकडे पटरायला काय हरकत जाते आपल्याला, हो की नाही? 22 दिवसांचा काय? हा महिना तयार झाला. मग 22 दिवसांची उणीव भरून काढण्यासाठी 3ऱ्या वर्षी हा महिना अधिक येतो, म्हणून याला नाव देण्यात आलं अधिक मास. विठ्ठल विठ्ठल. बरं, हा जो अधिकचा महिना आहे, या महिन्याला कुठंतरी ऍडजस्ट करून घ्यावा तर लागणारच महाराज, नाही का? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण या 5 महिन्यांना हा अधिक मास लागू पडतो. आता कोणता चालू आहे? ज्येष्ठ चालू आहे. या ज्येष्ठाला हा अधिक मास चालू आहे पहा. आणि मग ज्या वेळेस हा अधिकचा महिना आला, त्या महिन्यानं या 12 महिन्यामध्ये ऍडजस्ट करायला निर्माण केलं.
आपली जागा निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ज्या वेळेस प्रयत्न करत्या वेळी या 12 महिन्यांना समजलं की अरे हा अधिकचा मास आमच्या मागून येतो आणि चांगल्या कर्माचं फळ हा घेऊन जातो. त्यावेळेस या 12 महिन्यांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली, तक्रार करायला सुरुवात केली की अरे आम्ही जागेसाठी किती लढत होतो आणि हा मागून आला तिकीट घेऊन, याला काय अर्थ आहे? हे जमेल का? आपण राजकारणी आहोत, बोलत की तो भाग वेगळा आहे. मी परमार्थिक आहे, मी वारकरी आहे, पण त्यातलं जनरल नॉलेज मलाही आहे. तर मग या अधिकच्या मासांनी या 12 महिन्यांनी ठरवलं की हा मागून येतो आणि पुण्याचं फळ हा मागून येऊन घेऊन जातो. त्यावेळी 12 महिन्यांनी तक्रार करायला सुरुवात केली. म्हटले की आपण वर्षभर असतो, आपण 2 वर्ष या ठिकाणी अविरतपणे कार्य करतो आणि आपण आल्यानंतर ही जी माणसं आहेत ही चांगलं कर्म सुद्धा करतात आणि वाईट कर्म सुद्धा करतात. असा कोणताच पुरुष नाही, अशी कोणतीच स्त्री नाही की ज्यानं फक्त आतापर्यंत पुण्य केलेलं आहे. असं कोणी आहे का? नाही हो. प्रत्येकाला पुण्य आणि पाप हे दोनही बरोबर या ठिकाणी करावेच लागतात. तेव्हा खऱ्या अर्थानं या जीवनाचं समतोल साधता येतं महाराज. आणि म्हणून हरी जगी जीवनाचे घ्यावे जाणी सर्वना, जगी जीवनाचे घ्यावे जाणी सर्वना, जैसे जाचे कर्मा तैसे. काय गोड म्हणता हो तुम्ही? जैसे जाचे कर्मा तैसे फल देतो देव. जैसे जाचे कर्मा तैसे कर्मानं बांधलेला आहे. पहा, तुम्ही वाईट कर्म केला तर फळ तुम्हाला पुण्याचं मिळणार आहे का? नाही. प्रत्येक व्यक्ती हा चांगलं सुद्धा कर्म करतो आई आणि वाईट सुद्धा कर्म करतो. मग त्या 12 महिन्यांनी ठरवलं की अरे हा मागून येतो आणि चांगल्या कर्माचं फळ हा घेऊन निघून जातो. असं नाही जमणार अजिबात. मग सगळ्यांनी एकत्र येऊन मैफिल जमा केली आणि त्या मैफिलीमध्ये ठरवलं की हा अधिकचा आलेला आहे आणि म्हणून हा अधिकचा आल्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही माणसांनी वाईट कर्म केलेले आहे त्या वाईट कर्माचा 1/3 भाग हा त्या अधिक मासानं वाटून घ्यायचा. म्हणून त्याचं नाव हे मलमास पडलं. त्या मासाला, अधिकच्या मासाला काय म्हणतात? मलमास म्हणून त्याची ओळख हे पहा. पण जसा हा सगळा प्रसंग त्या अधिकच्या मासाला समजला, त्याला वाईट वाटलं की अरे भगवंताचं कालचक्र हे सुरळीत करण्यासाठी बाबा मी अधिकचा आलो, पण अधिकचा आल्यामुळं माणसं माझी हेळसांड करतात, मला मनमास म्हणून हिरवतात, मला नाही राहायचं. म्हणून थेट भगवान श्री शंकरांच्या, भगवंताच्या विष्णूच्या मंदिरामध्ये धाव घेतली, शरणागती पत्कारली की अरे हे देवा, आवाज दे महाराज, अरे हे देवा, अरे तुझं कालचक्र सुरळीत करण्यासाठी बाबा मी या ठिकाणी अधिकचा आलो. 3 वर्षानंतर एकदा मला मान दिला जातो, पण या महिन्यामध्ये मला या 12 महिन्यांनी अरे माझ्यामध्ये पाप कर्म केलं जाईल अशी वृत्ती त्यांची या मनामध्ये निर्माण झाली आहे देवा. अरे जर माझ्यामध्ये पवित्र कार्य केले जाणार नसतील तर माझा फायदा तरी काय?
माझ्या येण्याचा उपयोग तरी काय? असं म्हटलं बरोबर भगवान विष्णूंनी सांगितलं की बाबा काही काळजी करू नको, लोक नावं ठेवायलाच बसले ते. बोला की बरोबर आहे? जाऊ का घरी मग? कीर्तन संपल्यानंतर म्हणा ताईचं कीर्तन पडलं बा, झालं. लोक नावं अहो ती बाहेर हो, इथं नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान विष्णूंनी सांगितलं की अरे काही काळजी करू नको बघ, माझ्या नावांपैकी एक नाव तुला देतो. ते नाव काय तर पुरुषोत्तम मास म्हणून तुझी ओळख या ठिकाणी निर्माण केली जाईल. माझं नाव काय? पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम हे नाव तुला बहाल करतो. आजपासून तुला पुरुषोत्तम नावानं ओळखलं जाईल. म्हणून त्या मलमासाची ओळख काय? पुरुषोत्तम मास या ठिकाणी त्या मलमासाची ओळख म्हणून या ठिकाणी दिलेली आहे पहा. आणि म्हणून अजून एक वरदान देताना सांगितलं की काही काळजी करू नको. तुझ्यामध्ये पहा बरं, प्रवृत्ती आणि निवृत्ती ही धर्माच्या दोन बाजू आहेत. कधीही नाण्याला सुद्धा छापा आणि नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात. तसंच चांगलं कर्म आणि वाईट कर्म त्याच पद्धतीनं प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय तर प्रवृत्ती म्हणजे संसारातली कामं आणि निवृत्ती म्हणजे ही परमार्थातली कार्य. भगवान विष्णूंनी सांगितलं की अरे तुझ्यामध्ये प्रवृत्तीमधली कामं जरी नसली केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये निवृत्तीची कार्य केली जातील बघ. म्हणून या महिन्यामध्ये पहा लग्न समारंभ हे संसाराची कार्य आहेत महाराज. लग्न समारंभ याच्यामध्ये केली जात नाही. या महिन्यामध्ये तीर्थयात्रा केली जात नाही. या महिन्यामध्ये मोठी खरेदी विक्रीची कामं केली जात. मग या महिन्यामध्ये काय केलं जातं तर निवृत्तीची कामं या ठिकाणी केली जातात. या महिन्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं. याच महिन्यामध्ये कथा केली जाते. याच महिन्यामध्ये प्रवचन केली जातात. याच महिन्यामध्ये कीर्तन केली जातात. आणि म्हणून कीर्तनाला आल्यावर काय करायचं? हरी नाचू कीर्तनाचे भगवंताचं नामस्मरण आई आपल्याला करायचे. या महिन्याचा अधिक एक वैशिष्ट्य आहे पहा. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंनी त्या पुरुषोत्तमाला वरदान द्यावं की अधिकस्य अधिकतम फलम. जो कोणी भगवंताचं नामस्मरण घेईल, एकदा नामस्मरण केल्यावर दोनदा नामस्मरण करण्याचं फळ तुम्हाला मिळेल. एकदा कीर्तन ऐकल्यावर दोन कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुमच्या वाट्याला येणार आहे आई. बरं आता बाकीच्यांचं म्हणणं असेल की ताई एकदा दारू पिल्यावर काही नाही, 10 वेळा दारू पिल्याचं पाप तुमच्या वाट्याला लागल्याशिवाय आणि एकदा खोटं बोलल्यावर 10 वेळा खोटं बोलण्याचं पाप तुमच्या वाट्याला लागणार आहे. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला चांगलं कर्म करायचंय की वाईट कर्म या ठिकाणी करायचंय. अरे जसं अधिकस्य अधिकम फलम असतं त्याच पद्धतीनं अधिकस्य अधिकम पापम सुद्धा महाराज. कर्म आहे त्या बाजूला दुसरी बाजू ही पुण्य
सोन्याची सुद्धा आहे, पापाची आणि पुण्याची, ह्या दोन बाजू या ठिकाणी असतात. विठ्ठल विठ्ठल. अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मास या तीन नावांचा परिचय आपल्याला झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जवळ असणारा कोणता शब्द हो आई? कोणता महिना? धोंड्याचा महिना. हा काय विषय बाबा? धोंड्याला बोलवायचं आणि धोंडे आपलं सॉरी जावयाला बोलवायचं आणि अशीच पद्धत आहे ना. मग हा नेमका विषय काय? विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका, ज्यावेळी पुरुषोत्तमानं म्हणजे अर्थात भगवान विष्णूंनी त्या पुरुषोत्तम मासाला वरदान देताना सांगितलं की अरे तुझ्या या महिन्यामध्ये तू आल्यानंतर माझं नामस्मरण केलं जाईल, माझी भक्ती या ठिकाणी केली जाईल, कथा कीर्तन प्रवचन ही सगळी या ठिकाणी या महिन्यामध्ये केली जातील. मग त्या पुरुषोत्तम मासानं विचारलं की अरे हे देवा, अरे बाबा मान्य आहे रे की तुझी कथा करायची, तुझी कीर्तनं करायची, पण त्याचं प्रतीक काय असेल? कोणत्या निमित्तानं तुझी कथा करायची? अरे कोणत्या निमित्तानं या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं हे निमित्त सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगून जा बाबा जाता जाता. काय 1-1.5 तास राहिलेला आहे त्याच्यामध्ये, जेवढं जमल तेवढं सांगून जा. मला ठीक आहे. आता विष्णूची पत्नी कोण हो? तुमच्या बायकोचं नाव नाही विचारलं. विष्णूची पत्नी लक्ष्मी. आणि लक्ष्मी महाराज ही प्रत्येकाच्या घरामध्ये लेकीच्या स्वरूपामध्ये नांदत असते. आणि लक्ष्मी आई दुसरी तिसरीकडे कुठाच जात नाही. अरे लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जैसी, लक्ष्मी ही कुठे जाते? फक्त विष्णूच्या घरीच जात असते. म्हणून आपली लेक देताना आपण जावई कसा शकतो महाराज? अरे विष्णू स्वरूप आपण जावई पाहतो. मग मला सांगा, आपली मुलगी ही जर लक्ष्मी असेल तर तिचा नवरा कोण हो? तिचा नवरा हा विष्णू झाला. आणि म्हणून त्या फक्त एकट्या विष्णूची पूजा न करता आपण लेकीला आणि जावयाला दोघांना घरी बोलावून त्यांची पूजा करतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. बरं, अजूनही या महिन्यामध्ये प्रथा आहे पहा की लेकीचं आणि जावयाचं पूजन झाल्यानंतर त्यांना काहीतरी भेट वस्तू दान करण्याची या ठिकाणी पद्धत आहे. कोणी अंगठी करा, कोणी चैन करा, कोणी फॉर्च्युनर करा, अजून काय जसं असेल तसं, जसं असेल तसं. तुमच्याकडे भरपूर दिसतंय बुवा. यावा काही नाही इथं, अजून कुमारीचे. विठ्ठल विठ्ठल. अंगठी, फॉर्च्युनर किंवा तुमचं काही चैन वगैरे या सगळ्याला महत्व नाहीये. हे फक्त आणि फक्त घरं भरण्याची साधन आहे महाराज. भगवान विष्णूने असं कधीच सांगितलं नाही की अरे माझी मुलगी आणि जावई या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सोन्याची अंगठी करा. सांगितलंय? कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलंय? फक्त एवढं लिहून द्या. अरे भगवान विष्णूनं असं कोणत्याच ग्रंथामध्ये किंवा कोणत्याही स्तोत्रामध्ये असं नमूद केलं नाही. त्याच्यामुळे आपल्या जावयाला काय द्यायचं आणि काय नाही ह्याचं जर विश्लेषण मनामध्ये करायचंय तर पहिले ग्रंथ वाचा, पहिले तुकोबारांचे अभंग वाचा आणि मग जे द्यायचंय त्या मग पाहू तुकोबारांनी कोणत्या अभंगामध्ये लिहिलंय की जावई आल्यानंतर त्याला अंगठीच केली पाहिजे. हो की नाही? जावई आल्यानंतर त्याला सोन्याचे तोडेच दिले पाहिजे. धूमतनाना असा सासऱ्यासमोर नाचलाच पाहिजे. नाही अहो काय हो, विचार करण्याजोगी गोष्ट आहे महाराज. या तुमच्या प्रथांपायी लेकी बाळीचा जीव जाण्याची ही आज नौबत या ठिकाणी आलेली आहे. अहो लेकीला इथपर्यंत आणण्यासाठी काय बापानं जीवाचं रान केलंय हो? याची पर्वा आपल्याला कुणालाच नाही महाराज. अरे उभा आयुष्य गेलं या बापानं आपल्याला इथपर्यंत आणण्याचं काम आहे या ठिकाणी केलंय. काय हो या बापाचे उपकार आहे. पण तरी सुद्धा आपण लेकी बाळींनी कधी आपल्या बापाला समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय का? झिजू झिजू संसाराचा गाडा
बाप जाण्याच्या अगोदर आपल्या बापाच्या शेजारी जाऊन विचारा की बाबा तुम्ही एवढी धावपळ कशाला करता. अहो आता आरामाचे दिवस आहे, आता विश्रांतीचे दिवस आहे, आता विश्रांती घ्या, जरा वेळ बसा. पण त्यांचं उत्तर काय असतं माहिती, की माझ्या आईवडिलांनी फार काही केलंय बघ, माझ्या आईवडिलांनी फार कष्ट सोसलेत, मला इथपर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी केलंय, पण माझी जी स्वप्न होती ती त्या गरिबीपायी कायमस्वरूपी अर्धवट राहिलेली की. पण तुझी स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून मी रात्रंदिवस पळत असतो, म्हणून मी रात्रंदिवस पळत असतो. काय बापे महाराज. विठ्ठल विठ्ठल मुकी मुकी माया त्याची मुकी घाल आपली लक्ष्मी आहे. आणि त्या लक्ष्मीचा नवरा अर्थात आपला जावई महाराज कोण, तो विष्णू महाराज. आणि म्हणून लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचं पूजन करण्यासाठी, पूजन होण्यासाठी त्यांना आपल्या घरी आपण पुन्हा विषयाकडे येऊ महाराज. विठ्ठल विठ्ठल त्यांचं पूजन केल्यानंतर महाराज एका दानाची प्रथा आहे. आता आपण कोणतंही दान देतो त्या विषयावरून आपण त्या विषयाकडे वळलो होतो महाराज. पुन्हा आपल्या विषयाकडे. तर या महिन्यामध्ये दानाला फार महत्व आहे आणि म्हणून लेक आणि जावई आल्यानंतर त्यांना दीपदान करावा. काय दान करावा? दिवा. हा दिवा महाराज आपल्या जावयाला सगळ्यांनी दान करायचा. मग तो दिवा जावयाला जिथं लावायचा तो तिथं जाऊन आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण या महिन्यामध्ये लेक आणि जावई यांचं पूजन झाल्यानंतर त्यांना दीपदान करावा. आणि एक मुळात लक्षात घ्या बरं, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की हा अधिकचा जो महिना आहे हा पुरुषोत्तम मास आहे, हा मलमास आहे, किंवा हा धोंड्याचा महिना जो आहे हा फक्त आणि फक्त हा भारतातच केला जातो, दुसरा कोणत्याही देशामध्ये नाही. अमेरिका, इंग्लंड ह्या कोणत्याही देशामध्ये हा अधिकचा महिना नाही. आणि आता यापुढे जाऊन सांगेल की आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्याला खाद्य संस्कृती लाभलेली आहे. पहा, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये त्यांची त्यांची खाद्य संस्कृती ही वेगवेगळी आहे. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भेटणारी भाजी भाकरी ही पंजाबमध्ये भेटेल का? ही केरळमध्ये भेटेल का? बरं एवढंच काय, जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन म्हणा बरं ए आण रे एक भाजी भाकरी आण, येईल का महाराज म्हणतात? नाही. प्रत्येकाची ज्याची त्याची ही खाद्य संस्कृती आहे, तशी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे. दोन पदार्थ यामध्ये विशेषत्व आहे. पहिली आहे पुरणपोळी आणि दुसरा आहे मोदक. म्हणून लेक जावई आल्यानंतर आपण कोणता पदार्थ करतो महाराज? पुरणपोळी करतो. आणि दुसरा जो पदार्थ आहे तो मोदक. अर्थातच त्या मोदक घ्यायचा, मोदकासारखा उंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं. कशाचं आई? पुरणाचं सारण भरायचं, त्याचा गोल उंडा तयार करायचा. भाजा, तळा, उकडा तुमच्या मनाने, फक्त दोंडा त्या दोंड्याला करंट चांगलं पक्का इथं, फक्त मध्ये मध्ये लाईट जाती पण काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल
गुढीपाडवा आला किंवा नागपंचमी आली, हे जे सण येतात आपण तेव्हाही पुरणपोळ्या करतो आणि हा अधिकच्या महिन्यामध्ये सुद्धा पुरणपोळी आई करतो. मग याच्यात असं विशेषत्व काय आहे? तर याच्यात विशेष असं आहे की तो जो धोंड आहे आई, तो 2 वर्षापूर्वी आपण केला का? आपण कधी केला? या महिन्यामध्ये केला. आणि हा महिना किती वर्षातून येतो? 3 वर्षातून हा एकदा येतो आणि अधिकचा येतो. या ठिकाणी धोंड केला जातो, म्हणून या महिन्याला काय म्हणतात? झालं, जाऊ का घरी? हो, अख्खं सांगितलं, आता राहिलंच काय? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या धोंड्याच्या महिन्यामध्ये, या अधिकच्या मासामध्ये प्रापंचिक कार्य केली जात नाही. खरेदी विक्री असो, लग्न समारंभ असो किंवा तीर्थयात्रेला जाणं असो, हे सगळं केलं जात नाही. मग याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं, याच्यामध्ये भगवंताची भक्ती केली जाते. ही संसारा विरहित असते, म्हणून ही भक्ती भगवंताला आवडते. अभंगाचं पहिलं संकल्पा विमाया. या महिन्यामध्ये कशा स्वरूपाची भक्ती केली जाते? संसारा विरहित भक्ती केली जाते, म्हणून ही भक्ती भगवंताला प्रचंड आवडते. आणि म्हणून या महिन्यामध्ये काय करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे, उपासना आपण केली पाहिजे. पण ऐका बरं, भक्ती आणि उपासना या 2 शब्दामध्ये फार तफावत आहे. Although these 2 words are similar, but their meanings are different. सर, हे 2 शब्द जरी सारखे असले तरी सुद्धा यांचा अर्थ हा वेगवेगळा आहे, यांचं मिनिंग वेगवेगळं आहे. भक्ती आणि उपासना. मग भक्तीमध्ये काय फरक आहे आणि उपासनेमध्ये काय फरक आहे? ऐका बरं. उपासना ही अशी आहे की आपण देवाला म्हणतो की अरे हे देवा, एवढं महिनाभर आम्ही तुझं कीर्तन ऐकलंय, आम्ही तुझं नामस्मरण केलंय, याच्या बदल्यात मला काहीतरी. उपासना ही अशी आहे महाराज की आपण भगवंताची भक्ती करतो, नामस्मरण करतो आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मागतो. या मागण्याच्या पद्धतीला उपासना असं म्हटलं जातं महाराज. पण ऐका ना, मागणी हा शब्द आला म्हणून या ठिकाणी सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते महाराज की ज्यावेळी आपली मागणी आणि संतांची मागणी याच्यामध्ये तफावत पहा बरं. ज्यावेळी पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानदेवांना विचारावं की अरे हे ज्ञाना, अरे तुला काय पाहिजे बाबा, तुला मागायचंय ते माग. त्यावेळी माझ्या माऊली ज्ञानोबारांनी काय मागितलं असेल? माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यते तोषावे तोषोनी वदनावे फसायदा. आता विश्वात्मके देवे
म्हटलं. बरं एवढंच काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक माणूस हा दुःखी आहे महाराज. हरी जो देखे सो दुखिया सुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया जो इथं प्रत्येक जण दुःखी आहे आणि म्हणून माझे मौली ज्ञानोबराय म्हणतात काय, हरी अवघाची संसार सुखाचा मौली ज्ञानोबराय 13व्या अध्यायातील 131 क्रमांकाच्या मध्ये सुखाची व्याख्या तुम्हा आम्हाला सांगतात. बरं, किंबहुना सोय जीवा आत्म्याची लाय तेथ जे होय तया नाम सुख. मौली ज्ञानोबराय सुखाची व्याख्या सांगतात की अरे प्रत्येक माणूस हा दुःखी आहे, मग सुख कशामध्ये आहे? तर मौली ज्ञानोबराय म्हणतात की अरे आत्म्याशी एकरूप होणं. आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. त्या परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुख आहे महाराज. सुखाची व्याख्या जास्त काहीच नाही. पण आपल्याला एवढंच वाटत असेल ना की आमच्या जीवनामध्ये सुख यावं, तर काय करायचं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होशील. जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. दुःख विसरायचं असेल तर त्याचं एकमेव ठिकाण कोणतं आई? माझे माहेर पंढरी
आत्ता घरी जाऊन आत्ता आईला फोन करा, आईला म्हणा की आई मी येते ग. रात्रभर तिला झोप लागायची नाही. अहो दिवस उगवल्याबरोबर पहिला फोन करते, बाई तू उठली का, बाई तू कुठपर्यंत आली, बाई तू आंघोळ केली का नाही. हो काय काय प्रश्न विचारते होतो. तुम्ही असे ताई दारासमोर यायला उशीर, पळत पळत पाण्याचा तांब्या घेऊन येते, भाकर तुकडा घेऊन येते, असा ओवाळून टाकते, अशी बोट फिरवते ना, अशी कडा मोडते. याचा आणि त्याचा काय संबंध आहे बरं? काही एक संबंध नाही, पण किती प्रेम हो, काय जिव्हाळा, काय प्रेम आहे. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. माहेराला गेल्यानंतर काय आनंद असतो आई, तसा आनंद आम्हा वारकऱ्यांसाठी कुठे, त्या पंढरपुरामध्ये. जसं माहेर तुमच्यासाठी आपुलकीचं आहे, तसं आमच्यासाठी आमचं माहेर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. पंढरपूरची वारी आता आली आहे पहा. आणि म्हणून तिथलं जे सुख आहे, तिथलं जे समाधान आहे, ते शोधूनही सापडणार नाही महाराज. तिथला आनंद, तिथलं सुख, तिथलं समाधान या पृथ्वी तलावर दुसरं तिसरं कुठंही मिळणार नाही. आणि म्हणून पाहेली शोधोनी कौल देती बरं ताई. आता तू तुझं उरकून विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे तिथं जे सुख आहे, हे सुख आपल्याला शोधूनही मिळणार नाही. आणि या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे तिथं जायला तुम्हाला वेळ नसेल तर काय करायचंय, ठाईचं बैसोन कराय कचित्ती. किती सोपा मार्ग दिलाय व समाधानाचा, या भक्तीचा. आणि म्हणून याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो तिथं जायला वेळ नसेल तर बसल्या जागी का होईना पण भगवंताचं नामस्मरण करा. याही पुढे जाऊन समाधानाचा राजमार्ग सांगितलेला आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद शोधता आला म्हणजे खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती ही झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं
करायची आहे, भगवंताचं नामस्मरण आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. पण ऐका, आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या वारकरी संप्रदायामध्ये भक्तीच्या नावाखाली महाराजांनी बऱ्याच या ठिकाणी बाजार मांडलेला आहे. महाराज या गादीवरती खोटं बोलणार नाही. आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे, आपण बातम्या ऐकता, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की असे बरेचसे कीर्तनकार महाराज, गळ्यामध्ये माळ आहे पण मनामध्ये वासना आहे महाराज. अरे माझी मुक्ताबाई सांगते, वरी भगवा झाला बरेचसे असे साधू आहेत की ज्यांच्या अंतर्मनामध्ये महाराज काय आहे, ही वासना आहे महाराज. आज कित्येक महाराज मंडळी गजाच्या आडे, हे फुकट नाही महाराज. अरे या परमार्थाचा बाजार मांडलाय काय, हे सगळं कुणामुळे झाले असेल तर याला जबाबदार. एवढं आपल्याला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण तारखा कोणाला देतो, जो इथं येऊन 2 तास पोपटासारखा बोलतो. आपण लगेच पुढच्या वर्षी महाराज आमची तारीख घ्या बरं. हो का, मला असं वाटतं महाराज तुम्ही 2 तास येऊन इथं 2 तास महाराज ज्या वेळेस पोपटासारखा बोलतो, मला असं वाटतं त्या पोपटाचं परीक्षण तुम्ही घरी जाऊन घेतलं पाहिजे. काय मत आहे पहा, तुम्हाला पटत असेल तर या ठिकाणी हे वाक्य घरी घेऊन जा, मनामध्ये ठेवा. मला असं वाटतं की 2 तास बोलल्यानंतर त्याच्या मनातली वासना कमी होणार आहे का? नाही. ही वासना माणसांच्या आतमधून कधीच जात नाही महाराज. ही वासना प्रत्येकामध्ये असते, पण ती वासना प्रकट करणं किंवा न प्रकट करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं. हे तुम्ही आम्ही ठरवायचंय. मला असं वाटतं की जसं 24 कॅरेट 22 कॅरेट या सोन्याची परीक्षा आपण घेतो, तशीच महाराजांची घ्यायला काय हरकत आहे. माझं वय कमी असू द्या, माझा अनुभव कमी असू द्या, पण ज्ञान मात्र त्याच्यातलं आहे आणि म्हणून या गादीवर उभी आहे महाराज. अरे फुकट नाही, 1400 वर्ष जगणारा चांगदेव महाराजांचा गुरु होण्याचा बहुमान माझ्या 14 वर्षाच्या मुक्ताईला मिळाला. हे फुकट नाही महाराज. म्हणून मला असं वाटतं की कधीतरी त्या महाराजांच्या घरी जाऊन तुम्ही एकदा त्यांची परीक्षा घ्या की महाराज नेमकं काय करतात. हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी परमार्थाचा बाजार चाललेला आहे महाराज. मी असं म्हणत नाही की कीर्तनकारांनी जास्त पैसे घेऊ नये, निश्चित घ्या. कसं आहे ना, आमची सुद्धा गाडी पाण्यावर चलत नाही. अहो वाजवून वाजवून महाराजांना घाम सुटला. महाराज तुम्ही सुद्धा छाती ठोकपणे बोलायचा, आमचा घामाचा पैसा आहे. महाराज या कला फुकट मिळत. अरे भगवंताचा आशीर्वाद असल्याशिवाय इथं उपस्थित राहू शकत नाही. अरे भगवंतांना बोलावलं म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलो ते, नाहीतर असे कित्येक जण आहेत जे घरामध्ये झोपा काढतात. ते बरोबर बोलते की नाही महाराज? मान्य मला लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण चुकीचं असेल तर आता उभं राहून मला सांगा की ताई आता तुम्ही, काही हरकत नाही, तशी माझी वेळ संपत आलेली आहे. असं सोडून ना अशी साडीवर घेऊन तुरु तुरु आपल्याला काही नाही महाराज. पण माझं सांगण्याचं एक काम आहे, महाराज लोकांनी पाकिटं घेतलीच पाहिजे, याच्यात काही वाद नाही. पण खऱ्या अर्थानं महाराजांचं आचरण सुद्धा तसलं असलं पाहिजे. महाराज सांगतात म्हणल्यावरती काहीतरी असेल ना. अरे तुम्ही वागत नाही तसे आणि या लोकांना ज्ञान देता, काय अर्थ आहे? अरे माणसांना वेळ लागले का की या गादीवर येऊन आमच्या पायावर डोकं ठेवणं? अरे केवढा बहुमान ही लोक देतात आणि त्यांना फसवण्याचे धंदे तुम्ही करता. काय चालवलं या समाजामध्ये? आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय, माझे माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी 750 वर्षापूर्वी सांगून गेलेत की अरे या कीर्तनाचा पुढे जाऊन बाजार होणार आहे. हरी धुंद झाला
त्या भगवंताच्या चरणाशी लीन करून घ्यायचं आणि मग पहा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या घात. अभंगाचं तिसरं चरण. वाहिल्या आणि म्हणून या अधिक मासामध्ये तुम्हाला ठरवायचंय चांगलं काम करायचे की वाईट काम करायचंय. भगवंताचं नामस्मरण एकदा घ्यायचे की दोनदा घ्यायचं. या पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूंनी काय आदेश द्यावा की अरे जो कोणी माझं नामस्मरण करेल त्याला दोनदा नामस्मरण करण्याचं फळ या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एक साथ भजन करायचं. बरं नमः शिवाय. भोले
वजनापेक्षा हार जास्त झालेत महाराज. या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे, ऐका बरं. 1-2 मिनटं फक्त ऐका आई. या ठिकाणी जाता जाता फक्त एकच सांगेल की या महिन्यामध्ये कशाला जास्त महत्त्व आहे. अधिकस्य अधिकम फलम. आपण एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यावर 2 वेळा रामकृष्ण हरी म्हणल्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. आणि म्हणून तुझा भरोसा तुझा भगवान विष्णूंनी या ठिकाणी अधिक मासाला वरदान द्यावं की अरे संसार विरहित केली जाणारी भक्ती ही कशी आहे, मला प्रिय आहे. आणि म्हणून हा जो काही संसार आहे हा संसार त्या भगवंताच्या चरणावर वाहून द्यायचा आणि फक्त काय करायचं, भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी करायचं. आणि हेच जगद्गुरु शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे असे असणारे या मंडळाचे अध्यक्ष, या चक्रेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट रामदास शेठ कांडगे महाराज, आपले आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आपलंसुद्धा या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. तुम्ही आल्या आल्या मला सांगितलं की ताई तुम्ही फक्त अपवाद आहे. अख्खे कीर्तनकार हे कुठले आहेत, खेड तालुक्यातले आहेत, पण मी एकटी कुठली आहे, शिरूर तालुक्याची आहे महाराज. म्हणजे मला खरं त्या अर्थानं मला असं वाटतं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली.
आमचं परम भाग्य महाराज की या खेड तालुक्याच्या या सप्ताहामध्ये, या कीर्तनकारामध्ये तुम्ही माझ्यासारख्या अपामराला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर माझ्या आधीचे कीर्तनकार आणि माझ्या नंतरचे कीर्तनकार वयाने सुद्धा मोठे आहेत आणि अनुभवाने सुद्धा मोठेच आहेत. यातही महाराज मी अपवाद आहे बरं. माझं वय सुद्धा लहान आहे आणि अनुभव सुद्धा लहान आहे, पण ज्ञान मात्र आहे बरं. ज्ञान असल्याशिवाय इथं असू शकत. हे मी माझं कौतुक नाही करत बरं. हे खऱ्या अर्थानं तुमची इच्छा, तुमचे आशीर्वाद म्हणून की काय मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण मुक्ताजी महाराज नाणेकर असतील, सुनील भाऊ पठारे असतील, त्यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण सर देशमुख असतील. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ज्यांची जीवाच्या आकांतांना ओढ होती की ताई तुम्ही एकदा तरी या ठिकाणी कीर्तन करा, या ठिकाणी प्रवचन करा, असं वर्षभर जे आमच्या मागं लागले आहेत की ताई तुम्ही या, ताई तुम्ही या. खऱ्या अर्थानं ते एवढ्या लांब माझ्या घरी ही पत्रिका आणण्यासाठी आले, मला पोचवण्यासाठी आले. असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुलाबराव मामा पठारे यांचं एकदा टाळ्यांनी स्वागत करा. खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते की ज्यांनी खरंच जीवाचा आटापिटा केला आणि मला या ठिकाणी कसं तरी आणलंच. असे असणारे मामा या ठिकाणी असतील. त्याचप्रमाणे कैलासवासी नारायण बाबूराव पवार यांच्या स्मरणार्थ आदरणीय हरिभक्तीपरायण कुमारी प्रियाताई नारायण पवार. ताई कुठं गेला? ताई पाठीमागं नका हो, अशा पुढे या. आमच्या या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गुलाबराव बाबूराव पठारे आत्ताच ज्यांचं नामाचा उल्लेख या ठिकाणी केला असे हे दाते असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. समवेत अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिर्के सर असतील, केंदूर गावाहून आज या ठिकाणी आवर्जून माझं कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पहा. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे योगा शिक्षक, योगा गुरु, ज्यांची अशा नावानं ख्याती आहे, असे असणारे आमचे बाजीराव महाराज भोसुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मामा आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्यावरती अनेक मान्यवर मंडळी, प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे मयूरदादा गोरे असतील. आणि खऱ्या अर्थानं एक मामा म्हणून ज्यांचा कायम मला पाठिंबा असतो, ज्यांचा कायम मला फोन असतो, असे असणारे या चाकेन मार्केट यार्डचे अध्यक्ष असे असणारे कुमार शेठ गोरे मामा. मामा आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. अजून कोणाची नावं नाही ना राहिली? बऱ्यापैकी झाले आणि आपला वेळही होऊन गेलाय. असं काही हरकत नाही. सत्यवान बाबा या ठिकाणी सर्वांची परवानगी घेते आणि आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं मला साथ दिली, सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी कॅमेरामन दादा असतील की दादा आपण या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये चित्रीकरण करण्याचं काम या ठिकाणी करताय. हा प्रसंग, हे कीर्तन सगळीकडे पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आमचे महाराज या ठिकाणी करतात. ते एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळा. जास्तीचं बोल नाही, वेळ झालेला आहे, पुढे बहुत करणे आहे, हो की नाही? मला सुद्धा आज सोमवार आहे, म्हणलं बघू देव पावलं तर पावलं. असं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हृदयातील पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नमन करते. आणि खऱ्या अर्थानं आवर्जून ज्यांच्यामुळं आज मी या ठिकाणी उपस्थित आहेत, माझ्यासोबत जे आहेत असे असणारे माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज झेंडे, माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या वडिलांचंही या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करते. तुम्हाला दिसायचे ताई, तुम्ही असं नका बघू, नंतर जाताना दाखवेन. आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित आहे असे असणारे माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज झेंडे, माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हृदयातील पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नमन करते. आणि झालेली ही सेवा माझ्या आई-वडिलांच्या चरणावर, माऊलींच्या चरणावर, भगवान श्री चक्रेश्वर समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.
सर्व भाविक भक्तबंधू आणि भगिनींनो, आत्ताची जी कीर्तन सेवा झालेली आहे ती प्राजक्ताताई झेंडे यांची झालेली आहे. त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही करंडीच्या म्हणजे शिरूर तालुक्यातल्या, परंतु ही आमच्या खेड तालुक्याची देणगी. कारण त्यांचा जर जन्म करंडीला झाला असला तर त्यांचं उच्च शिक्षण आणि शिक्षण राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झालेलं आहे आणि त्यांनी महाविद्यालयाने यांना घडवलेलं आहे. त्या उच्च विद्याविभूषित आहे. BA मराठी, MA मराठी घेऊन त्या MAमध्ये फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहे. आणि ताई तुम्ही सांगितलं की तुम्ही आता PhDचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला आमची देणगी आहे, चक्रेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे की तुम्ही PhD झाल्यानंतर हे व्यास विस्फटावर येतात आणि आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी मिळेल. आज काल मी यासाठी या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थानं की काल या धोंड्याच्या किंवा पुरुषोत्तम मासानिमित्त आपण सर्व भगिनी माता भगिनींनी भरभरून पोळ्याचा नैवेद्य या ठिकाणी आणला. तो आत्तापर्यंत आम्हाला पुरला, म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आज या सप्ताहाच्या दृष्टीनं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, त्याचा उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो. हा कर्तव्याचा माझा भाग आहे. 99 वर्षामध्ये पदार्पण करणारा हा हरिनाम सप्ताह, 32वा पुरुषोत्तम मास सप्ताह, 1 महिना चालणारा, केवळ 31 दिवस चालणारा, 1 महिना नाही 31 दिवस चालणारा महाराष्ट्रातील कदाचित हा पहिला सप्ताह असला पाहिजे. आणि याची जी शुभारंभ आहे ते जुन्नर तालुक्यातील कोंडाजी बाबा ढेरे असतील, जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे त्या काळचे साधूबाबा वायकर असतील, आणि चाकणचेच एक सुपुत्र, चाकण गावाला अभिमान असावा, वैकुंठवासी नारायण हरी वाघ यांचे नाते या ठिकाणी आलेले. या तुमच्या आजोबांनी हे रोपटं लावलं म्हणून तुमचा सन्मान करणं हे टचचं काम नाही, आमच्या सर्व वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे. त्यांनी जर ते रोपटं लावलंच नसतं तर आपण या व्यासपीठावर आलोच नसतो. ही वैशिष्ट्य आहे. तर दुसरं एक तुम्ही संदेश दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचं वय लहान आहे हो, विचार चांगले, म्हणून या व्यासपीठावर मी एक महिला कीर्तनकार होती त्यावेळेला आलो आणि आज येतोय. अध्यात्माचा बाजार होता कामा नये. दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही भूमी, ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आणि संताजी महाराज जगण्याची सुद्धा ही भूमी, या भूमीमध्ये आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे देशमुख सरांना, आम्ही सर्वच ट्रस्टींनी आपल्या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी अध्यात्माचा बाजार करणारे कुणी कीर्तनकार असले त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं नाही आणि देणार नाही, आम्ही देणार नाही. आणि म्हणून आलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि देशमुख सरांना विनंती करतो की आता हा माईक तुमच्या ताब्यात द्या. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण, 12 वाड्यांसह आयोजनाने हा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा. आणि या कीर्तन सोहळ्यामध्ये ज्यांनी भाऊंनी उल्लेख केला की संस्थापक हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा ढेरे, हरिभक्तपरायण साधूबाबा वायकर आणि हरिभक्तपरायण नारायण हरी वाघ, म्हणजे याच्यामध्ये आता जे आहेत सुधीर मधुकर वाघ आणि जीवन मधुकर वाघ यांचे वडील मधुकर नारायण वाघ आणि त्यांचे वडील नारायण हरी वाघ यांनी या सप्त्याचं रोपटं लावलं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आध्यात्मिक आनंद जो आहे तो आपल्याला आत्तापर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत चाकण आणि चाकण पंचकृत सर्वांना मिळणार आहे. म्हणून त्या परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद. आजच्या 23व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी आहे झालेली आहे हरिभक्तपरायण प्राजक्ताताई झेंडे करंदी यांची झालेली असून त्यांचा सन्मान आजचे अन्नदाते जे आहेत अशोक शेठ महादेव भुजबळ, माजी चेअरमन राजगुरू राजबन सहकारी बँक
त्याविषयी त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे बाहेरगावी असल्यामुळे आज ते उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी नारायण बाबूराव पवार माजी आमदार, त्या उर्फ आप्पा पण आपण त्यांना म्हणायचो, त्यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या जी आहे कुमारी प्रियाताई नारायणराव पवार यांच्याही वतीने अन्नप्रसाद आहे. त्याचप्रमाणे श्री गुलाबराव बाबूराव पठारे यांच्या वतीने अन्नप्रसाद आहे आणि श्री श्रीधर अशोक नायकवाडी यांच्या वतीने अन्नप्रसाद देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्या परिवाराला विनंती आहे की महाराजांचा आपण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात यावा. या